मित्रांनो, मला तुम्हाला अजून एक सांगायचंय बघा. ड्रेस कोड आहे. ड्रेस कोड प्रत्येकाला आहे या ठिकाणी. ह्या ज्या ताई आहेत, मावशी आहेत, त्यांना सगळ्यांना ड्रेस कोड दिलेले आहेत. आणि फर्स्ट टाइम मी बघितलं या ठिकाणी तुम्हाला ड्रेस कोड. आणि या ठिकाणी सर्व आज लोक जेवणाचा आनंद घेतात. सर नमस्कार. सर काय आहे, कसं आहे जेवण? एक्सलंट, टेस्टी. टेस्टी आहे सर. बारामतीत जेव्हा जेव्हा आम्ही वर्किंगला येतो तेव्हा जेवायला इथेच येतो. ही सवय आहे ती ओढून आली. म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती वेळा इथं जेवण केलेलं आहे? 2 महिन्यातून एकदा येतो. 2 महिन्यात एकदा एकदा येतात. येतो, 5 वर्ष झाले ती. दुसऱ्यांना शेअर करता, सांगता तुम्ही? नक्की. आणि सगळे कलिग इथे. थँक्यू सर. स्वच्छता, चव, हा, महत्वाचं हायजीन पण आहे. एक माशी दिसणार नाही तुम्हाला. आणि क्वांटिटी, क्वांटिटी, क्वालिटी एक नंबर. आणि हे बघा ना किती सुंदर आहे. हे आपल्याला ठेसा झालं, त्यानंतर हे जवस झालं, जवस, हे तिळ, मला वाटतं तिळाची चटणी ही. तर किती, आणि महत्वाचं ही लिंबाचं लोणचं. आज लोक खाण्यासाठी तरसतात ह्याला. हो. आणि आज हे प्रत्येकाला नाही देतात. किती चांगलं जेवण या ठिकाणी मिळतं. सर तुम्हाला काय सांगायचं आहे? खूप छान आणि हायजीन आहे या पद्धतीने मेंटेन केलेलं आणि एकदा आग्रहानं वाटणारे लोक आहेत. त्यामुळे आम्ही गेले 10 वर्ष इथे येतो. नक्कीच सर. थँक्यू सर. काका नमस्कार. नमस्कार. काका काय सांगताल आज बारामतीकरांना? आज तुमचं हे श्री साई प्रसाद भोजनालय सगळ्यांच्या तोंड ओळख पडलेलं आहे. आज तुमचं एक कष्ट आहेत, काय सांगताल बरं तुम्ही? कष्ट करण्याचं कारण त्याचं म्हणजे जास्त प्रमाण असं आहे की जास्तीत जास्त चांगलं जेवण द्यावं. बरोबर आहे. जास्तीत जास्त. हम्म. मग तुमचे कांदा असो, मसाले असो, तांदूळ असू दे, तेल असू दे, तुमचं पीठ असो गव्हाचं, ते जास्तीत जास्त चांगलं जे आपण घरी जसं बनवतो बरोबर आहे. त्या पद्धतीने म्हणजे घरात जसं आपण बनवतो जेवण त्याच पद्धतीने तुम्ही बनवण्याचं प्रयत्न करताय. आमचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आमच्या इथं आता सगळे महिला आहेत, जे माणूस कोणीही स्वयंपाक बनवत नाही. बरोबर आहे. आणि सात्विक म्हणजे सात्विक, पूर्ण सात्विक म्हणजे त्यांना जर त्यांच्या काय अडचणी असतात ते 4 दिवस सुट्टीवर असतात. बरोबर आहे. आम्ही त्याची पवित्रता म्हणावी. आणि त्यात म्हणजे असं की नाही बाबा दुपारचा किंवा शिळा वगैरे असा प्रकार अजिबात करत नाही. एकदम ताजं तवानं एकदम. त्यामुळे आपल्याकडे भाकरी, पुरणपोळी, चपाती, लोणचे, आता बाकी दिवाळीचे सगळे पदार्थ मिळतात. सगळे हे वगैरे तुम्ही अच्छा, म्हणजे तुमचे जे फेस्टिवल आहे त्यानुसारही तुम्ही इथं जेवण तयार करण्याचा प्रयत्न करता. जसं की दिवाळी म्हणा, सगळे पुरणपोळी. पुरणपोळी पण ऐकून, पुरणपोळी पण खूप छान करता तुम्ही. कंटिन्यू असते, कंटिन्यू. कंटिन्यू असते. चकली मागा, तुम्ही करंजी मागा, भाकरवडी मागा, चिवडा मागा, मगा चिवडा आहे, झिंक लाडू आहे, तुमचे करंजी आहे, भाकरवडी, शेव लाडू म्हणून असतो, तो असतो. साधारण 15 आयटम आहेत आपले. काका हे तुम्ही श्री साई प्रसाद भोजनालय किती वर्ष झालं तुम्ही बारामती सर्व्हिस मध्ये? 13 वर्ष झाले पूर्ण. 13 वर्ष झाले. आमच्या 2 नंबर शाखेला त्याला 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. ती नवीन शाखा आहे, ही जुनी शाखा आहे. तिथं आमचा थोरला मुलगा असतो, मुंबई असते. धन्यवाद काका. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जसं की काकांनी सांगितलं, आम्ही ताजंच अन्न देतो आणि ताजं तवण देण्याचाच बारामतीकरांना प्रयत्न करतो. हे बघा, या ताईंच्या गरमागरम चपाती चालू आहेत या ठिकाणी. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की एवढं गरमागरम जेवण, आज पाऊस चालू आहे बाहेर, पाऊस पडत असताना एवढं सुंदर असं जेवण या ठिकाणी आपल्याला मिळतंय श्री साई प्रसाद भोजनालय या ठिकाणी. आणि नक्की मित्रांनो, नक्की या ठिकाणी या. हे बघा, या ठिकाणी बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आपण आता श्री साई प्रसाद भोजनालय या ठिकाणी आहे. गणेश नगर या ठिकाणी येतं ना, साई गणेश नगर या ठिकाणी आहे. मित्रांनो, खूप दिवस चाललं होतं मला या ठिकाणी आपल्याला जेवण करायचं आणि आज योगायोग आला. मित्रांनो, खरं सांगतो, या ठिकाणी सात्विक जेवण आहे, अतिशय सुंदर जेवण. मी आजपर्यंत जेवण नव्हतं केलं. महत्वाचं मला इथं आवडलं काय माहिती का, तांबे वगैरे असे नाही का, तांबे वगैरे नाहीत का, एकदम छान. आणि ज्या ठिकाणी ताई वगैरे जेवण करत येतात त्याचे एकदम चांगला स्वभाव आहे, बोलणं वगैरे. त्यानंतर हे बघा, पाठीमागं आपले चालू आहेत करंज्या वगैरे करायच्या. तेव्हाच त्यांचं एक स्वीट चेंज होतं. आणि गरमागरम चपाती वगैरे ह्या तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण बारामतीकर, महत्वाचं म्हणजे त्यांना कमेंट्स करा. आणि जास्तीत जास्त या ठिकाणी आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत, जर तुम्हाला सुट्टीवर तुमची फॅमिली गेली तर जरूर फॅमिली घेऊन या ठिकाणी जेवण करा. कारण या ठिकाणी इतकं हायजीन आहे, खूप सुंदर हायजीन आहे. आणि फर्स्ट टाइम आलो, मला खूप छान वाटलं. म्हणून चला म्हणलं आपण आपल्या बारामतीकरांना व्हिडिओ काढूया. आणि या ठिकाणी आज आपल्या शेजारी ज्या श्री साई प्रसाद भोजनालयांच्या ओनर आहेत त्या पण आहेत आपल्याला योगायोगाने, त्या पण आज भेटलेल्या आहेत. नमस्कार मॅडम. आज या ठिकाणी तुम्ही हे जे भोजनालय चालू केलेलं आहे, हे किती वर्ष झालं तुम्ही केलेलं आहे आणि तुमचं कसं असतं? म्हणजे 13 वर्ष झाली. 13 वर्ष झालं. आज आमच्या बारामतीकरांना तुम्ही काय सांगणार? बारामतीला काय काय लोकांना सांगणार बारामतीकरांना की आज कसं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आज बरेचसे लोकांना आज अन्न मिळत नाही.
आज तुमच्या इथं सात्विक जेवण मिळतं, एवढ्या भाज्या, भेंडीची भाजी, चवळीची भाजी, स्वीट मध्ये राईस आहे, कसं तुम्ही एवढं मेंटेन करता? आम्ही आता हे सात्विक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात आम्हाला यश मिळालं. यश मिळालं. तुमचे 2 शाखा आहेत ना, दोन तिकडे शाखा. सूर्यनगरीमध्ये एक आहे सूर्यनगरी. आणि आपल्या बारामतीमध्ये एक आहे. आणि तुमचं टायमिंग वगैरे कसं असतं? टायमिंग आमचं सकाळी 11:30 ते 3:30. 3:30 वाजेपर्यंत. मग संध्याकाळचं वगैरे नसतं? संध्याकाळी 7 ते 10. 7 ते 10. बरं, ठीक. बघा, बारामतीकर ऐकलंच असेल तर या लोकेशन वगैरे नंबर वगैरे मी त्यांना देतो तुम्हाला. या ठिकाणी जेवण करा, या महत्वाचं म्हणजे, आणि जेवणाचा आनंद घ्या. तर चला, धन्यवाद. कसं आहे जेवण? एक नंबर. बर, किती दिवस झाला तुम्ही जेवण करता या ठिकाणी आल्यानंतर? ना मी आता 5-6 वर्ष झाली इथे दिवस करायला येतो. 6 वर्ष झाले. 6 वर्ष. अरे वा. मग या ठिकाणी क्वालिटी कशी? एक नंबर जेवणाचं म्हणजे घरातल्या आपण कसा आनंद घेतो तसं इथं आल्यानंतर घराला म्हणजे स्वाद घेता येतो. म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी सगळं एक नंबर या ठिकाणी मिळतं मिळतं. साई प्रसादला. हो. 7 वर्षात तुम्ही या ठिकाणी जेवण हो. करताय. आणि जेवण पाहतात म्हणजे आपल्याला हेच नाही म्हणजे घरात त्यागतच वाटतंय. बारामतीकरांना काय सांगताल? बारामतीकरांना सांगितलं की आपला घरगुती जर जेवायचं असेल ना तर इथंच इथं यायचं. हा. धन्यवाद सर.